नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण मेथीच्या भाजीपासून हेल्दी आणि टेस्टी मेथी पराठा बनवणार आहोत। खमंग आणि खुसखुशीत मेथी पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम मेथीची ताजी भाजी घ्यायची आहे। यानंतर मेथी पराठा बनवण्यासाठी आपल्याला एक लसूण सोलून घ्यायचा आहे। आता हा सोलून घेतलेला लसूण आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक करण्यासाठी मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत। यानंतर मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा बारीक मीठ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक करण्यासाठी टाकायचं आहे। आता या सर्वाची मेथी पराठा बनवण्यासाठी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। लसूण आणि मिरचीची पेस्ट अशा प्रकारे बारीक करायची आहे। मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। मेथी पराठे बनवण्यासाठी घेतलेली सर्व भाजी अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे। त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ देखील आपल्याला मेथी पराठे बनवण्यासाठी लागणार आहे। घेतलेल्या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे। यानंतर बारीक केलेली लसूण आणि मिरचीची पेस्ट देखील आपल्याला या पिठामध्ये ॲड करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला 2 ते 3 चमचे तीळ देखील लागणार आहेत आणि 1 चमचा बारीक मीठ देखील पीठ मळण्यासाठी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायची आहे। यानंतर टाकून घेतलेली मेथीची भाजी पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। मेथीची भाजी पिठासोबत मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। मेथीचे पराठे बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ छान प्रकारे मळून घ्यायचं आहे। मेथी पराठे बनवण्यासाठी पीठ एकदम घट्ट न मळता ते अशा प्रकारे सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। पराठ्यासाठी अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर एक सुती कापड घ्यायचं आहे। घेतलेलं सुती कापड स्वच्छ पाण्यात भिजवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे कापड पळपोटावरती अशा प्रकारे टाकून घ्या आणि त्यानंतर मेथी पराठे बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा अशा प्रकारे घ्यायचा आहे। आता घेतलेला हा गोळा पळपुटावरील कापडावरती ठेवून थोडंसं पाणी लावत लावत अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे। मेथी पराठे जर आपल्याला मऊ हवे असतील तर ते आपल्याला अशा प्रकारे जाडसर थापून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले पराठे खायला एकदम सॉफ्ट होतील। आता थापून घेतलेल्या पराठ्यावरती थोडीशी चिरलेली मेथीची भाजी वरून टाकून घ्यायची आहे। आपण या पराठ्याला मेथीचे पराठे किंवा मेथीचे धपाटे देखील म्हणू शकता। पराठ्याला मेथीची भाजी लावून झाल्यानंतर या पराठ्याला अशा प्रकारची छिद्र करून घ्यायची आहेत, जेणेकरून आपला पराठा एकदम खुसखुशीत होऊ शकेल। यानंतर गरम पॅनवरती थोडंसं सोया तेल टाकून घ्यायचं आहे आणि गरम पॅनवरती थोडंसं पाणी शिंपून यावरती बनवलेला पराठा टाकून घ्यायचा आहे। मेथी पराठा पॅनवरती टाकून झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून तो कापडाला चिकटणार नाही। आता हा मेथी पराठा भाजून घेण्यासाठी यावरती थोडंसं सोया तेल टाकून घ्यायचं आहे। सोया तेल टाकून झाल्यानंतर आता हा पराठा पलटून घ्यायचा आहे आणि हा मेथी पराठा दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला मेथी पराठा भाजून तयार झालेला आहे आणि या पराठ्याला एकदम छान टेक्स्चर आलेलं आहे। तुम्ही देखील तुमच्या घरी मेथी पराठ्याची ही परिपक्व रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही मेथी पराठ्याची हेल्दी आणि टेस्टी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपीज व्हिडिओज मराठीतून पाहण्यासाठी अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।